हॅलो, गुड इव्हनिंग, सॉरी गुड मॉर्निंग. तर इथे शंभू खेळतोय आणि चला आज सोमवार आहे आणि खूप दिवसांनी ब्लॉग बनवते. म्हटलं चला आज ब्लॉग बनवू आणि सोमवारचं रुटीन शेअर करू. तर इथे शंभू थोडंफार बरं वाटतं आहे. त्याला बरं वाटतं का शंभू? नाही वाटत आहे. काय होतंय मग? हा, खोकला येतोय का? खोकला येतोय त्याला. तरी तो गोड खातो ना म्हणून तुला खोकला येतो. गोड आता काल तो गेलो होता नाशिकला, त्याने खेळणी आणली तर तो खेळतोय. तर चला बघूया सोमवारचं रुटीन. आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवते, म्हटलं चला आज ब्लॉग बनवूया कारण खूप बोर झालं होतं. तब्येत पण बरी नाही, घसा थोडासा दुखतोय, सर्दी पण होती. तर चला तिथे शंभूला काही ड्रेस आणलेत ते तुम्हाला दाखवते. तर हा जो आहे ही टोपी आहे. त्याची टोपी होती, तो स्कूलमध्येच टाकून आला. का रे स्कूलमध्ये टोपी टाकून आला तू? तुझी घेऊन ये आता. ही एक टोपी आहे, इथे छोटे पॅन्ट आणि हा एक ड्रेस आहे. आणि ही पॅन्ट आणि त्यांनी आता सध्या वेअर केलेला आहे तो एक ड्रेस होता आणि त्याची पॅन्ट वेगळी आहे. तर असे दोन ड्रेस आणले होते आणि ही एक टोपी, अशी दोन टोप्या, पॅन्ट बनेल आणि जे हे आहे आम्ही जुडिओमधनं घेतलं होतं. तर तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलो होतं. तर हा ड्रेस आहे जो आम्ही घेतला होता जुडिओमधनं. आणि त्याने एकदा घातला, त्याला टोचायला लागला, परत त्याने काढून ठेवला. त्याने काय वापरलाच नाही मग तो. चला ते बघा किती पसारा घालून बसला आहे. अरे नवीन आहे ना, तुला बोलले ना. हे बघा असं उद्योग करतोय. सगळं छोट्या भीमचं तोंड आहे ना पूर्ण रंगवून ठेवलेले. आणि ती नवीन लिपस्टिक आहे काजू आतुशी राहिली. तू असं करतो ना, सॉरी म्हणतो आणि मग सगळं वस्तू खराब करतो. ते आण. बरं बरं ठीक आहे, ओके जाऊ. ते घे ना, लिपस्टिकचं घे ना वरचं. ओके बा. तुला मी किती वेळा सांगितले हे प्रोडक्ट महाग राहतात मेकअपचे, तू खराब करून टाकतात सगळे. काय गप बोलतो डायरेक्ट. तर याचे ड्रेस आहे ना परिधानमधनं घेतलेले. तर परिधान, बरं ठीक आहे. तर परिधानमधनं याचे ड्रेस घेतलेले आम्ही. छोट्या मुलांचा शॉप आहे, सगळे लहान मुलांचे कपडे तिथे भेटतात. तर लहानपणी आम्ही त्याला तिथेच घ्यायचो. तर आता थोडा मोठा झाला आहे तर सिलेक्शनमधून घेतो. सिलेक्शन आता. तू मुलगी का? मुलगी लावतो लिपस्टिक. तर अशी काही खरेदी आहे त्याची, चालूच असते खरेदी. तरी ते शंभूचे कपडे आणण्यासाठी आई आणि पप्पा गेले होते. ते कधीच गेल्यावर एक ड्रेस कधी आणणार नाही, म्हणजे त्यासाठी 2, 3, 4 असे घेऊनच येतात एक खट्टी गेल्यावर. तर तुम्ही मागे बघितलं, त्याच्यासाठी आम्ही कधीच जात नाही. एखाद्या वेळेस जर गेलो तर जातो, चेंज वगैरे करायचं असलं तर आम्ही जातो, नाही तर त्याच्या आई आणि बाबाच जातात कपडे घेण्यासाठी. तर त्यांना खूप हौस आहे त्याच्यासाठी सगळं घेण्याची, म्हणजे सगळं काही घ्यायला ते दोघंच जातात. त्यांना खूप खूप म्हणजे आता काय सांगू तुम्हाला. तर असं आहे, त्यामुळे मग चला. तर इथे ते सकाळी मी तुम्हाला दाखवलं, आईनी पंढरपूरवरनं आणलेलं होतं एक कासव काचेचा. तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून पहिल्यांदा ठेवला देवाऱ्यामध्ये. तर इथे बाप्पांना जे मखरमध्ये आम्ही विराजमान केलेले. यावर्षी आम्ही काही बाप्पा बसवले नाही. आम्ही इथेच जे मखर होतं मखरामध्येच जे घरातले बाप्पा आहे तर त्याच्यामध्ये बसवले. तर बाप्पा का नाही बसवले ह्या वर्षी तर ते तुम्हाला सांगतेच मी पुढे व्हिडिओमध्ये. तर संपूर्ण व्हिडिओ बघत राहा, स्किप न करता. तर आज सोमवार आहे आणि आईंना आणि दादांना उपवास आहे. तर दादांना खिचडी फराळाचं चालत नाही. खिचडी त्यांना म्हणजे साबुदाणा जो आहे त्यांना तर पचत नाही तो, तर ते साबुदाणा नाही खात. तर त्यांच्यासाठी फ्रूट्स आणि हे ॲपलचा ज्यूस वगैरे तर तेच खातात ते. तर आता मी त्यांच्यासाठी ज्यूस बनवते. आईंना नाही आवडत ज्यूस, त्यामुळे त्यांच्यासाठी खिचडी बनवायची आहे. पण आत्ता खूप लेट लाईट आलेली आहे आणि अजून आमचं सगळं काम बाकी होतं, म्हणजे लाईट नव्हती त्यामुळे सगळंच बाकी होतं. बाकी म्हणजे भाजी पण बाकी होती, पण जी लाल भाजी तीच आम्ही आज सगळ्यांनी खाल्ली आणि छान लागली, कारण लाईट नव्हती आणि शेंगदाणे दळायचे होते. तर त्याच्यामुळे तर इथे जी मखाण्याची पावडर आहे ती टाकून घेतली मी पहिले,
कारण मखाने जे आहेत त्यांनी लवकर भूक लागत नाही, त्यामुळे मग मखाने टाकले ज्यूसमध्ये. तर भरपूर टाईम झाला होता, आत्ता 2 वाजून गेले होते आणि मी आत्ता ज्यूस बनवत होते. कारण लाईट आत्ता लेट आली ना, आज सकाळ म्हणजे 11 वाजेपासून लाईट गेली होती, तर आत्ताशी लाईट आलेली. आणि दादांची आंघोळही लेट होती, म्हणजे ते लेट उठतात त्यामुळे आंघोळही लेट होती, त्यामुळे त्यांचं सगळंच लेट होतं. आणि सकाळी त्यांनी फ्रूट वगैरे खाल्ले होते, म्हणजे केळी आणि पेरू खाल्लं होतं, तर त्यामुळे मग त्यांना काही नाही वाटलं. मग आता मी त्यांना ज्यूस करून देते आहे आणि आईंनाही अजून फराळाचं बनवायचं आहे. लाईटच नव्हती सकाळपासून, आत्ता लाईट आली. तर तसे 2 वाजले आता, म्हणजे तेव्हा माझे कपडे धुवून झालेले आहेत आणि वाट टाकते. केव्हाचे सकाळपासून कपडे मशीनला लावून दिलेले होते, तर आत्ताशी झालेले. आता वाट टाकते. शंभूही झोपला आहे, आई पण बाहेर गेलेला आहे, त्यांचं थोडं काम होतं कल्याणच्या इथे, तर तिकडे गेलेलं आहे. आता इथे शंभू झोपला आहे जोळी. कपडे वाट टाकून इथे पुढे झाले आहेत. आज पाऊसच आहे सगळीकडे, तर कपडे वाट टाकून आले मी. आणि इथे बघा कोळसा भाजत ठेवला आहे, कारण शंभूला वाफ द्यायची आहे ओव्याची, त्यामुळे. तर इथे ना मी थोडंसं तर इथे मी रूम पूर्ण पॅक करून घेतला आहे आणि वाफ देते. त्याचं तोंड जे आहे खालच्या दिशेला आहे, म्हणजे खाली बघतोय तो, खाली हे करूनच झोपतो तो तोंड करून, तर त्यामुळे त्याची वाफ जी आहे पूर्ण नाकात जाते. तर इथे कपडे काल इस्त्रीला दिले होते, तुम्ही बघितलंच तर. आज आणले ते घरी, तर आज कपाटही आवरायचे. खूप सारा पसारा झाला त्यांच्या कपाटात, तर तोही आवरून मग रसून देईल. तर शंभूला मी ओव्याची वाफ दिलेली आहे. तर या वाफेने ना 100% फरक पडतो. कारण आम्ही त्याला ना, मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं त्याला आम्ही 2 वेळेस दवाखान्यात घेऊन गेलो, तर डॉक्टरनी शेवटचा डोस दिला होता त्याला. डॉक्टर बोलले हा शेवटचा डोस असेल, त्याच्यानंतर त्याला ॲडमिट करायला लागेल जर का नाहीच फरक पडला तर. पण त्याला फरक पडला, कारण आम्ही खूप मनावर घेतलं की त्याला बरं करायचंच घरी. कारण त्याला मागच्या वेळेस आहे ना आम्ही ॲडमिट केलेलं होतं आव्हाड हॉस्पिटलमध्ये, तर आव्हाड डॉक्टरकडे. तर तेव्हा खूप त्रास दिलेला होता आणि आम्हाला, म्हणजे त्याला इतकी वळवळ आहे, म्हणजे इतका वळवळ करतो ना, तर त्याच्या हाताला जे इंजेक्शन असतं ना, ते तसे 2-3 वेळा दिवसातून दोन तरी आऊट जायचे. आणि जे तो असं शांत बसतच नाहीत त्यामुळे. आणि अजिबात शांत बसत नाही. ते सलाईन चालू असायचं, आम्ही त्याला ते सलाईन असं हातात घेऊन फिरायचो. म्हणजे तो शांत राहतच नव्हता, झोपतही नव्हता. आणि तेव्हा म्हटलं आता याला परत ॲडमिट कधी करायचंच नाही, त्याला घरच्या घरच रिपेअर करू. आणि डॉक्टरने जेव्हा असं सांगितलं आम्हाला त्याला ॲडमिट करायला लागेल जर 2 दिवसात नाहीच फरक पडला, तर मग ही वाफ मी जी आहे 2 दिवस सकाळ संध्याकाळ दिली. आणि जेव्हा झोपतो तेव्हा पूर्ण रूम पॅक करून घ्यायचा आणि असं जो कोळसा आहे तर तो पूर्ण भाजून घ्यायचा.
म्हणजे कोळसा मी बघितलं तुम्ही कसा मी पूर्ण लाल लाल करून घेतलं होतं गॅसवर. त्यानंतरनं त्याच्यावर थोडंसं बाजरीचं पीठ टाकायचं. बाजरीचं पीठ टाकलं कोळसा जास्त वेळ जळतो, तर बाजरीचं पीठ टाकल्यानंतर मग आपला ओवा जो असतो खाण्याचा तो टाकायचा. तर पूर्ण घरामध्ये धूर होतो त्याचा, पण त्याचा काही त्रास नाही होत मग लहान मुलांना, कारण डोळे बंद असतात. डोळे उघडे असले की मग त्रास होतो. तर पूर्ण नाकात तोंडात जात होतं धूर. त्याने लगेच त्याला फरक पडला. त्याचा कफही लगेच गायब झाला दुसऱ्या दिवशीच. आणि पूर्णपणे खोकला जो होता त्या दिवशी रात्री, त्याला रात्रभर तो झोपलेला नव्हता, कारण इतका त्याला खोकला होता. म्हणजे इतका लागोपाठ, म्हणजे झोपलाच नाही त्या रात्री. त्या दिवशीची रात्र होती ना, त्या दिवशी आम्ही दोघंही झोपलो नव्हतो. मी तरी 3 वाजता झोपले होते थोडीशी, पण तो झोपलाच नव्हता, कारण त्याला झोपच येत नव्हती. पूर्ण खेळत होता. खाली झोपला की त्याला खूप खोकलायचं. त्यामुळे त्याला म्हटलं तू काही झोपू नको, तू गोड खातो ना, त्याची शिक्षा घे आता. आणि मग तरी त्याने खायचं काही सोडलं नाही. चॉकलेट खा, हे काय ते काही चालूच होतं. आमचं अजिबात ऐकत नव्हतं. इतका डेंजर आहे ना. बाबांना तो खूप वेडात खातो. त्याचा आवाज येतोय, जळतोय बोवा, त्याचा आवाज येतोय. तर इतका डेंजर आहे तो. तर आता शंभू झोपला आहे आणि मी तुम्हाला सांगणार होते की आमच्या इथे बाप्पा का नाही बसले. तर मी तुम्हाला हे सकाळी तुम्ही ऐकलंच की आमच्या इथे बाप्पा नाही बसले, त्यामुळे तुम्हाला बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ नाही आला. आणि खूप शांत वाटत होतं की बाप्पा नाही यावरचे घरात. आणि जे आमच्या घरातले बाप्पा आहे तेच आम्ही त्या मखरामध्ये विराजमान केलेले. तर घरात नाही बसवला, पण आम्ही मंडळामध्ये बसवलेला आहे. तर का नाही बसवला, कारण मी तुमच्यासोबत आज माझी प्रेग्नेन्सी रिव्हील करते. मी प्रेग्नेंट आहे. मला आता 5वा महिना संपून 6वा लागेल. आणि 5व्या महिन्याच्या जी मोठी प्रेग्नन्सी मोठी जी सोनोग्राफी असते तर ती पण झालेली आहे. तर इतक्या दिवसापासून मी तुम्हाला सांगितलं नाही, पण आज सांगावंसं वाटलं म्हणून सांगितलं. तर चला, असं काय होतं तर त्यामुळे आमचे ते बाप्पा नाही बसले. तर आणि प्रेग्नेन्सी कसं समजलं आम्हाला, काय म्हणजे हे खूप आम्हालाच खूप लेट समजलं की मी प्रेग्नेंट आहे. म्हणजे मला जेव्हा 3रा महिना लागला तेव्हा मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे असं. म्हणजे माझे खूप काही वाईट घडून गेलं. तर तुम्ही बघितलं असं आधीचे ब्लॉग बघितलेच असेल. तर त्याच्या आधीपासून मला प्रेग्नेंट होते मी, त्याच्या आधीपासून, माझ्या भावाचं असं होण्याच्या आधीपासून. तर याच्यामध्ये आम्हाला काही समजून आलेलं नव्हतं. म्हणजे त्याचं एवढं मोठं दुःख, आणि ह्या पिरियडमध्ये आम्हाला काही समजलंच नाही की असं काय असेल प्रेग्नेंट वगैरे. तर नंतर ना, म्हणजे त्याच्यामध्ये कालींचं लग्न होऊन गेलं. त्याच्यानंतर ना आम्ही चेक केलं. तर त्याच्यानंतरनं पण महिना होऊन गेला वाटतं. महिना झाला लग्नानंतरनं, महिना झाल्यावर आम्ही चेक केलं. तर तेव्हा मग समजलं की प्रेग्नेंट आहे असं तसं. आणि तरी मग त्यानंतर मला ब्लॉग पण एवढं लवकर चालू नव्हते करायचे, की असं वाटत होतं की आपल्या भावाचं दुःख आहे, आपल्याला एवढं लवकर नको चालू करायला असं तसं. पण तेव्हा काय झालं, आई बोलल्या की तू आता प्रेग्नेंट आहे आणि तुझं चॅनल पण आहे. आणि मी तेव्हा खूप असं विचारत असायचे की त्याने असं का केलं असेल, तर त्याला कारण काय होतं असं सतत विचारायचं डोक्यामध्ये. त्याच्या विचाराने ना खूप हे व्हायचं. आणि तर मी त्याचाच खूप विचार करत बसायचे. मग आई बोलल्या की तुझं चॅनल पण आहे, मग तू चालू करून दे, कारण तू खूप विचार करते, त्या विचाराचा परिणाम तुझ्या बाळावर नको व्हायला. म्हणून मग मला चॅनल चालू करायला लागलं. म्हणजे लवकर मी व्हिडिओ चालू करायला लागले. म्हणजे त्याला 3 महिने झाले होते बहुतेक, 3-3.5 महिने झाले होते त्याला. आणि त्यानंतर मी व्हिडिओ चालू केले. तर आता त्याचा पण 6वा महिना येईल. त्याचा 4 तारखेला त्याचा 6वा महिना येईल. तर त्यामुळे मग म्हटलं, तर त्याही बघायच्या. मी खूप असं विचारत होते, म्हणजे एकदम शांत राहायचे आणि एकदम नुसतं विचार करत असायचे. मग त्या आई बोलल्या की त्याचा परिणाम बाळावर नको व्हायला, त्यामुळे मग तू तुझे व्हिडिओ जे आहे ते स्टार्ट करून, तुझं चॅनल पण आहे. आणि मग मी व्हिडिओ स्टार्ट केले तेव्हापासून मग थोडेसे फ्री झाले. म्हणजे थोडंसं विसरायला म्हणजे विसरण्यासारखं नाहीच येते, पण ते कसं आहे
की एकदा कॅमेरा हातात आला का माणूस त्याच्यासारखं होऊन जातं की आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि मी ह्या प्रेग्नेन्सीला पण नाही म्हणत होते, पण तेव्हा आम्हाला समजलं, तेव्हा 3 महिने झाले होते. आणि मग मिस्टर बोलले की तू आता 3 महिने झाले, तुला आता जर नाही म्हणते तू, पण तुला जास्त त्रास होईल. मग ठेवून घेतलं, मग प्रेग्नेन्सी राहून दिली आम्ही. त्यानंतर ना त्यानंतर ना ते समजल्यानंतर ना मग आम्ही व्हिडिओ सुरू केला. कारण मग त्याच्यामध्ये मी रमून जाईल, आणि असं वाटलं, सगळ्यांना असं वाटलं रमून जाईल, त्यामुळे मग मी व्हिडिओ स्टार्ट केला. तर असं होतं आमचा. आणि शंभूच्या टायमिंगला खूप सारे कॉम्प्लिकेशन्स झाले होते, आणि त्यामुळे मग आम्ही याच्यात आत्ताच्या प्रेग्नेन्सीमध्ये जास्त लक्ष देतो आहे. कारण शंभू जे आहे 7व्या महिन्यातला आहे, तो लवकर झाला होता, कारण त्याच्या टायमिंगला खूप सारे प्रॉब्लेम झाले होते. तेही मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगेल, तर बघा तुम्ही तोही. तरी ते कपडे मी रचून ठेवले होते, आणि जे खालचे आहे ते नाही काढले, तर त्याच्यामुळे असे दिसता येते. तरी ते शंभूचा अभ्यास चालू होता, मला तो ABCD काढून दाखवत होता, आणि थोडी मस्तीही चालू होती त्याची. हॅलो फ्रेंड्स, तर स्वयंपाक झाला आहे. आज वरण बनवलं आहे गोड आंबट, त्यानंतर शेंगदाण्याची मिरची, वड्याची भाजी पप्पांसाठी. पप्पा वरण नाही खात, पोळ्या भात, तर असं स्वयंपाक बनवलं होतं आज. तर सोमवारच्या दिवशी आमची ते मोस्ट ऑफ वरणच बनतं, कारण वरण सगळ्यांना आवडतं. पप्पांना सोडून दादांना आवडतं, दादांना जास्त आवडतं, तेच आमचे जास्त बनतं. तर इथे ट्रायपॉड तुटलं आहे माझं, ते बघा कसे, म्हणजे तो स्टँड असतो खालचा, तर तोच तुटला आहे. तर मी दुसरं ऑर्डर केलं आहे, तर त्यामुळेच एवढ्या दिवसापासून मला व्हिडिओ नव्हते यूट्यूबवर. तर नवीन ऑर्डर केलं आहे, तिथे येईलच, त्यामुळे असं हातात धरून बोलायला लागतं. रेसिपी पण शूट नाही करता आहे. इथे शंभू आला आहे जेवण करून. जेवलात तू? काय खाल्लं? अजून नीट बोल ना, अजून ओके, नीट बोल ना, असं का करतो? ओके चल, आपण आता व्हिडिओचा एंड करू. चल, त्याला म्हणा व्हिडिओ आवडला असेल तर, व्हिडिओ आवडला असेल तर काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तिच्याने मला सारा डब्बा ठेवून दिला. डबा काय? डब्बा ठेवून दिला, म्हणजे डब्बा ठेवून दिला होता तिच्याने. मग हा काय करतो माहिती आहे का, तो स्कूलमध्ये गेल्या त्याचा डबा उघडून बसतो खायला. असं नसतं करायचं. रिसेस टाइम असतो, त्याच्यामध्ये डबा खायचा असतो. मग तिथे ती मला साप द्यायचा. हा, साप कशामध्ये? मध्ये मी बॅट तिथे हा का, असं म्हणतो का टीचरला? मम्मी किती आजची अजून अजून लाई रवी मम्मी ते लव यू टू. अजून 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 आता तुझ्या नाही बदाम बदाम अजून मखानी अजून एवढेच. जेवले अजून पिस्ते 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 लिहितो ना का नाही? नेतो नेतो काय मुझे बोलना कि मैं बहुत डांटती हूँ. डांटती हो, फिर तेरी अच्छी के लिए डांटती हूँ भाई. मुझे बोलना था. सॉरी. बस बस बस. तर काय बोलायचं आहे तुला? उधर मजा आहे. ओके, चला, कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.